विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्योग जगतानं सरकारशी निकोप स्पर्धा करावी. CIIनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं उद्योग जगताला आवाहन. केंद्र सरकारकडून वेगानं आणि मोठ्या प्रमाणात होणारी पायाभूत सुविधांची निर्मिती अभूतपूर्व असल्याचं सांगत भारताला लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याची पंतप्रधानांनी दिली ग्वाही. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारत घडवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं पहिलं पाऊल. सर्व क्षेत्रांसाठी सरकारनं खर्चाची तरतूद वाढवली असल्याची वित्तमंत्र्यांची माहिती. सर्व राज्यांना समान न्याय दिला असल्याचं सांगत भेदभाव केल्याचा आरोप वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळला. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या 93वर, 150 जणांची सुखरूप सुटका. राज्यातल्या 81,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 7 उद्योग प्रकल्पांना सरकारची मंजुरी. 20,000 प्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा. राज्य सरकारची अन्नपूर्णा योजना लागू. लाडकी बहीण आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांनाही मिळणार योजनेचा लाभ. राज्यपाल रमेश बैस यांना राजभवनातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निरोप. नव्या राज्यपालांचा उद्या शपथविधी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन मंजूर. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नेमबाजीत मनू भाकर आणि सरबजीत सिंग जोडीनं पटकावलं कांस्य पदक. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू पहिली.